जय भीम. मी कवी गायक मिलिंद गाडे आपल्यासमोर रमाई मातेचं गीत घेऊन आलो आहे. गीताची कल्पना रमाई मातेचे बालपण व लग्न या आधारित आहे. रमाई मातेचा जन्म एका गरीब कुळात झाला. दापोली तालुका वनंद हे त्यांचे गाव. लहानपणीच डोक्यावरची आईबापाची साया उठली. त्यांचे काका व मामा हे मुंबईमध्ये बायखेळ्यात राहत होते. त्यांनी तिला व त्यांच्या भावंडांना मुंबईला घेऊन गेले. तिला परखना समजून मुलीवानी सांभाळ केला. सुभेदार रामजी बाबासाहेबांसाठी मुलगी शोधत होते. त्यांना कळालं बायखेळ्यात वलंगकराची लग्नाची पोर आहे. ते बायखेळ्याला गेले. रमाचे रूप व स्वभाव पाहून त्यांना पसंत पडली. त्यांनी रमाच्या हातात पान व साखर दिली. रमाचं व बाबासाहेबांचं लग्न 4 एप्रिल 1906 साली भायखेळा बाजी मंडईत झालं. रमा माता बाबासाहेबांची अर्धांगिनी झाली. लग्नात गर्दी खूप होती. लग्नात थाटमाट नव्हता. लग्न साध्या पद्धतीने पार पडलं. सर्वांनी वधूवराला आशीर्वाद दिला. हे गीत मी तुमच्यासमोर सादर करतोय. गीताच्या शब्दाकडं लक्ष असू द्या. गीत जर आवडलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम. हे गीत तुमच्यासमोर मी सादर करतोय. 4 एप्रिल दिनी 4 एप्रिल दिनी साल 1900 तारीख 6 इसवीशनी भीमाची अर्धांगिनी झाली रमाई. झाली रमाई. झाली रमाई. झाली रमाई. बालपणीच डोईवरची उठली आई बापाची साया. मामा काकाने सांभाळ केला लावली त्यांनी माया. बालपणीच डोईवरची उठली आई बापाची साया. मामा काकाने सांभाळ केला लावली त्यांनी माया. प्रेम जिव्हाळा ठेवून मनी परकी समजून ना कोणी. जीव लावून त्यांनी तिला सांभाळलं मुलीवानी. भीमाची अर्धांगिनी झाली रमाई. झाली रमाई. झाली रमाई. झाली रमाई. रामजीला कळालं भायखेळ्यात लग्नाची आहे पोर. रूप पाहता मनात भरली हाती दिलं पान साखर. रामजीला कळालं भायखेळ्यात लग्नाची आहे पोर. रूप पाहता मनात भरली हाती दिलं पान साखर. गर्दी होती मोठी दाट लग्नात नव्हता थाटमाट. लग्न पार पडलं मंडईत साध्या पद्धतीने भीमाची अर्धांगिनी झाली रमाई. झाली रमाई.
झाली रमाई, झाली रमाई. 4 एप्रिल दिनी साल 19 तारीख 6 इसवी शनी भीमाची अर्धांगिनी. झाली रमाई, झाली रमाई, झाली रमाई, झाली रमाई. हे जर गाणं तुम्हाला आवडलं, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय